मुलंही असतात वर्गात, मुलंही असतात वर्गात, पण एक फेज असते की "काय तिच्याशी मुलींशी काय बोलतो जाऊ, आवडते का?" असं एक टर उडवण्याचा एक एक फेज असते. बरं. त्यानंतर एक 7वी 8वी अशी फेज असते की त्या मुलांनाच कळत नाही की नक्की काय होतंय. हम्म. आणि 9वी 10वी अशी फेज असते की हा मुली. सो दॅट इज एक्झॅक्टली दॅट पॉइंट की जिथे मुलांना ही छान वाटतेय, मला ही आवडतेय, पण नक्की म्हणजे काय होतं हेच कळत नाही. सोशली गोष्टी जशा बदलत गेल्या मॅन आणि वुमन मध्ये, तसं पेरेंट्स आणि मुलांमध्ये पण बदलत गेल्या. बरोबर आहे. आता मुलांना पेरेंट्स हे समजवायला लागत नाहीत बिकॉज देर इज अ ओशन ऑफ नॉलेज. ते चांगलं वाईट, लेट्स नॉट गेट इट. ह्या गोष्टी घरात बोलणं की मला एक मुलगी आवडते, बाबा काय डेअरिंग घरात बोलशील, पण त्याची दुसरी बाजू आता मला कळते हा. की जर मला मुलगा असेल ना, तर मला हे सांगता आलं पाहिजे त्याला. जी अवस्था माझी होती ती माझ्या मुलाची नसली पाहिजे की आत्ता हे असं होणार आहे बरं का, ऐक, किंवा ही मुलगी आवडते ना तुला, गुड गुड. नॉट एनकरेजिंग बट ऑल्सो हे कसं घडलं, असं होऊच कसं शकतं, कारण की मग तुम्ही नेचरच्या अगेन्स्ट जाताय. म्हणूनच स्त्री पुरुष खूप खरं बनवले. आहे हे.